अंजली दमनिया आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहेत। जमीन गैरव्यवहाराची लेखी तक्रार करणार असल्याचं देखील दमनिया यांनी सांगितलंय। मंगळवारी मंत्री बावनकुळे यांना भेटून लेखी तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बावनकुळे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। दरम्यान जे खडसेंनी केलं तेच अजित पवारांनी केलेलं आहे। त्यांचा तातडीनं राजीनामा घ्या अशी देखील मागणी करणार असल्याचं दमनिया यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलेलं आहे। तर कंपनीकडे 300 कोटी रुपये आले कुठून असा सवालही दमनिया यांनी विचारलेला आहे। ही जर विक्री केली असेल आणि ही खरेदी यांच्या मीडिया होल्डिंग्स LLP नावाच्या कंपनीने केली असेल तर ही बेकायदेशीर मानली जाते आणि खरं ती सरकार जमा करण्यात येते। तर म्हणून महसूल मंत्र्यांना आपण तक्रार द्यावी यासाठी मी त्यांची मंगळवारी भेट घेणार आहे। कारण मी सोमवारी पहाटे भारतात परत येणार आहे आणि आल्या आल्या मला ही तक्रार त्यांना लेखी स्वरूपात द्यायची आहे। कारण प्रत्येक गोष्टी आपण जेव्हा लढतो तेव्हा कायदेशीर लढताना त्याला काही काही लीगल रेमेडीज ज्या करायला लागतात तर तशा प्रकारे मला ती पहिली कंप्लेंट जी आहे तर लेखी तक्रार ही मला त्यांना सुपूर्द करायची आहे आणि त्यांच्याकडनं हीच मागणी करायची की तुम्ही आता मला कोर्टात जाण्याची वेळ माझ्यावर आणू नका। की महसूल मंत्री म्हणून हा जो व्यवहार आहे हा कायद्याच्या बाहेर आहे आणि याच्यावर तुम्हाला कारवाई ही केलीच पाहिजे।